राज्यातील सर्वांसाठीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तळ कोकणात मान्सूनचं आगमन झाल्यानं बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे। येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे। अशातच भारतीय हवामान विभागाने राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। कोकण विभागात हवामानात लक्षणीय बदल झालेला असून तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं जात आहे। उष्ण व दमट वातावरणासोबत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सून पूर्व संक्रमणाचा काळ सुरू आहे। या भागात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अधूनमधून मान्सूनच्या सरी बरसत आहेत। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आलाय। पुढील आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात उष्ण आणि अंशतः ढगाळ वातावरण कायम असून कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान असेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडत आहेत। या भागाला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान असून उष्ण व दमट वातावरण अनुभवायला मिळत आहे। काही भागात मान्सून पूर्व हलक्या सरी पडत असल्या तरी बहुतांश अंतर्गत जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। विदर्भात अद्यापही उष्णतेचा तीव्र प्रभाव कायम असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे। काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता असली तरी जूनच्या मध्यापर्यंत सर्वत्र मान्सून सक्रिय होण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागेल। एकंदरीत कोकणात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी मान्सूनने राज्य व्यापण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल। पुढील काही दिवस मान्सून पूर्व पावसाचं तुफान कायम असेल। बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।